जय शिवराय. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडला. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. आणि अशा प्रकारे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन रायगड किल्ला चढण्यास सुरुवात केलेली आहे. अर्ध्यात येऊनच आमची हालत बेकार झालेली आहे. फायनली दरवाजा, रायगडचा महादरवाजामध्ये आलो आपण. आणि हा आहे रायगड किल्ल्याचा पूर्ण नकाशा, पण त्याच्या अवस्थेमध्ये काही सुधार नाही आहे. आपल्याला जेवढं काय वाचता येते ते वाचून आपण निघालो पुढच्या दिशेला. आणि पूर्ण रायगडचा हा महादरवाजा. किल्ल्यावरती गेल्यानंतरचा पहिला तलाव जो आहे हत्ती तलाव. हे सगळे तलाव महाराजांनी त्या काळात अशा कारणासाठी बांधले होते की पूर्ण स्वराज्याला पाण्याची कमतरता पडू नये म्हणून जे पावसाचं पाणी पडतं त्यासाठी या बोर्डवरती सगळी माहिती दिलेली आहे.
आणि त्या माहितीचा आपण वेगळे फोटो काढून सुद्धा टाकले, म्हणजे तुम्हा सगळ्यांना वाचता सुद्धा येईल. आणि हे आहे शिरकाई मातेचं मंदिर. शिरकाई आईचे दर्शन घेऊन आता आपण चाललोय महाराजांचा असलेला असा भव्य दिव्य मूर्तीपाशी. आणि इकडे आहे नगरखाना आणि हा पूर्ण रायगडच्या जिथं शिवराज्य अभिषेक सोहळा साजरा होतो तो परिसर. आणि आपण शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार जो झाला त्याच्यानंतर एकदमच 2 दिवसांनी आपण ह्या रायगडला भेट दिलेली आहे. त्यामुळं अजूनसुद्धा तिथे सजावट तशीच आहे आणि गर्दीसुद्धा शिवभक्तांची अजूनही तशीच आहे. दगडावरती पडला पाहिजे आणि ती धूळ तुमच्यासारखी लोक लाभली म्हणून स्वराज्य राजांसारखी माणसांसाठी राजा भेटला. हिंदवी स्वराज्य त्यांनी निर्माण केले. ज्यांनी ताजमहल बांधला त्याचे हात कलम केले का डबल कॉफी बनू नये म्हणून. प्रत्येक ग्रुपला जाण्यापूर्वी 2 शेर सांगतो. अंधार पडला एक पाहता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा लाडक्या जिजाऊचा शुभा पाहिजे. कासला विना धार नाही तरवालीच्या पातीला आणि मर्द मर्दन शिवार अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या ठिकाणी महत्वाची माहिती आहे. संपवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे काही स्वराज्यामध्ये पंत आणि मावळे होते त्यांच्यासाठी हे काही वाडे बनवलेले आहेत तिथं, पण त्या आत्ता सध्या काही चांगल्या अवस्थेत नाही आहे. आणि त्या एका वाड्याच्याच मागे आपण बघू शकतो इथं महादेवाचं एक छोटंसं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जाऊन आपण आता दर्शन घेऊया आणि बघूया त्या मंदिराची रचना. महादेवाच्या मंदिराच्या मागे अजून एक तळ आपल्याला पाहायला भेटते. मंदिरापाशी आपल्याला बघण्यात येतंय की पाणी साठवायचं आडं अजूनही तसंच आहे. हे चुना बनवण्याची जी काही सामग्री आहे ती इथं आहे आणि त्याची माहिती पूर्ण ह्या फलकावर दिलेली आहे. पुढे जाऊन आपल्याला अजून एक फलक दिसतो ज्यामध्ये रायगडवरचा एक वाडा, त्याच्यामध्ये काय काय ठेवले जायचे आणि त्याचे सगळे छायाचित्र इथे दाखवलेले आहे. आणि रायगड किल्ल्यावरती पहिला रायगड किल्ला कसा होता, त्याचं कसं आकार होता, त्यानंतर खाली त्याच्यानंतर काय बदल केले गेले आणि त्यानंतर काही जे काही तिथले वाडे आहेत त्यांची जी आत्ताची स्थिती आहे ते दाखवण्यात आलं आहे.
इथे रायगडचे पहिले आणि काम केल्यानंतरचे काही छायाचित्र मांडण्यात आलेले आहे. जेव्हा आपण रायगड किल्ल्याच्या रोपवेजवळ येतो तिथे आपल्याला अजून एक नकाशा बघायला भेटतो, ज्या नकाशामध्ये पट्टी आखून त्यामध्ये किती तास आपण तो एरिया पाहू शकतो हे लिहिलेलं आहे. हे काही अजून पंत आणि मावळ्यांचे वाडे आहेत, ज्याचा फक्त पाया आत्ता तसाच आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता की कशा प्रकारे लोकांनी इथं कचरा, प्लॅस्टिक सगळं तसंच फेकलेलं आहे. म्हणजे गडावर नुसतं फिरायला यायचं, पण गडाबद्दल आणि गडाचं स्वच्छता ही सुद्धा आजकालच्या पिढीला जमत नाही आहे. आणि म्हणूनच माझी सगळ्या शिवभक्तांना एकच विनंती आहे की गडावर कृपया करून कचरा खरंच करू नका. आणि आता आपण महाराजांचे बाकी सदस्यांचे जे वाडे आहे ते बघायला आलो आहे आणि त्याच्यातली रचना. तर आपण इथं पाहतोय की जे आजच्या जमान्यातले आपण म्हणतो वॉशरूम, ते त्या काळात महाराजांनी कसे बांधले होते हे बघा. म्हणजे 400 वर्षापूर्वी इतकं डोकं लावणं आणि ते पण इतक्या कमी 50 वर्षाच्या कालावधीत, हे खूपच अशक्य आहे. म्हणजे हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच करू शकतात. आणि प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातला, भारतातला कोणताही माणूस महाराजांच्या पायाच्या धुळी इतकाही नाही आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, हे किल्ल्याचे काही बुरुज आहेत. आणि आपण त्या बुरुजापाशी अजून एक तलाव असा बघतोय, म्हणजे ज्या तलावासाठी महाराजांनी त्या काळात 1200 एकर रायगड आहे, 1200 एकर रायगडवर इतके तलाव बांधून प्रत्येक स्वराज्यातल्या माणसाला पाणी पुरवठा कसा करावा हे सुद्धा एक वेगळंच कौशल्य होतं. आणि आपण त्याच बुरुजाच्या एका छोट्याशा रस्त्यातनं आता वरच्या भागात आलो आहे, नगरखान्याच्याच मागच्या बाजूला. आणि बघू शकता तुम्ही, हे आहे सह्याद्री. आणि ह्याच एका बुरुजमध्ये आपण जाऊन सह्याद्री आणि किल्ला कसा दिसतोय हे पाहूया. आणि अशाच प्रकारे रायगड भाग 1 आपण इथेच थांबवतोय. भाग 2 पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि तुमचे मत कळवा. जय शिवराय.